नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS IBPS पॅटर्ननुसार इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण सेंटेन्स स्ट्रक्चरचा चौथा भाग घेत आहोत. आजचं हे लाईव्ह लेक्चर दुपारी 2 वाजता होणार होतं, परंतु अचानक लाईट गेल्यामुळे आजचं आपलं हे लेक्चर आपण 2:45 वाजता सुरू करत आहोत. त्याबद्दल क्षमस्व. सो आता आपण आपल्या या लाईव्ह सेशनला सुरुवात करत आहोत. यापूर्वी सेंटेन्स स्ट्रक्चरच्या 3 भागांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नियम पाहिलेले होते. आज आपण नियम क्रमांक 15 पासून सुरुवात करत आहोत. यापूर्वी 14 नियम आपले झालेले आहेत. 15व्या नियमाला आपण सुरुवात करत आहोत. या सेंटेन्स स्ट्रक्चरच्या पार्टमध्ये आपण जवळपास म्हणजे या सेंटेन्स स्ट्रक्चरच्या सिरीजमध्ये आपण जवळपास 120 प्लस रूल्स जे आहेत ही पाहणार आहोत, त्यांना समजून घेणार आहोत आणि त्यांचे सेंटेन्सेस देखील आपण व्यवस्थित पाहणार आहोत. हे 120 प्लस नियम जर तुम्ही व्यवस्थित केले तर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही, एरर डिटेक्शनचा एकही प्रश्न चुकणार नाही आणि याची मदत तुम्हाला फिलर्समध्ये देखील होईल, ज्याला आपण फिल इन द ब्लँक्स म्हणतो, आणि सेम याची मदत तुम्हाला क्लोज टेस्टमध्ये देखील होईल. त्यामुळे हे नियम जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच नियमांवर आपले प्रश्न जे आहेत ते तयार केले जातात. त्यामुळे या नियमांना आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे. तसं पाहिलं तर हे नियम अगदी सोपी आहेत. बघा, पहिला जो नियम आहे म्हणजे 15व्या क्रमांकाचा जो नियम आहे तो हा आहे की वाक्यामध्ये जर डिड नॉट लिहिलेलं असेल तर त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला जातो. वाक्यामध्ये जर डिड नॉट लिहिलेलं असेल तर त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला जातो. परंतु बऱ्याचदा आपली जी वाक्य असतात त्या वाक्यामध्ये डिड नॉट नंतर मुद्दाम V2 वापरून आपलं सेंटेन्स जे असतं ते चुकवलं जातं. डिड नॉट नंतर मुद्दाम V2 वापरून आपलं सेंटेन्स, आपलं वाक्य जे आहे ते चुकवलं जातं. मग या ठिकाणी सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की V2 जो असेल तो चुकीचा असेल, V1 जो असेल तो बरोबर असेल. सो डिड नॉट नंतर V1 चा वापर होईल, V2 चा वापर होणार नाही. त्यानंतर बघा, हा जो डो नॉट आहे, हा डो नॉट जिथे कुठे लिहिलेला असेल या डो नॉट नंतर देखील व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरला जाईल. आणि डज नॉट जो आहे या डज नॉट सोबत बऱ्याचदा असं होतं की हा जो V1 असेल या V1 ला S किंवा ES जोडून दिला जातो. डज नॉट सोबत मुद्दाम V1 ला S किंवा ES जोडून दिला जातो. जर डज नॉट सोबत V1 ला SES जोडलेलं असेल तर ते चुकीचं असेल. याच्यासोबत फक्त काय वापरला गेला पाहिजे? V1 वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी कॉमनली आपल्याला सांगण्यात येत आहे की डिड नॉट असेल, डू नॉट असेल, डज नॉट असेल तर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा. आणि फर्स्ट फॉर्म जर नसेल तर आपलं वाक्य चुकीचं असेल. मग परीक्षांमध्ये जी सेंटेन्सेस दिली जातात तिथे डो नॉट, डिड नॉट किंवा डज नॉट नंतर मुद्दाम V1 न लिहिता दुसरा व्हर्ब लिहून दिला जातो, तेव्हा आपलं वाक्य चुकीचं असतं. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, यावर काही सेंटेन्सेस आहेत. द मॅनेजर सेड टू मी दॅट आय डिड नॉट अटेंडेड द गेस्ट यस्टरडे. द मॅनेजर सेड टू मी. बघा, मॅनेजर नंतर हा जो सेड आहे, हा सेड या ठिकाणी काय आहे? व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. हा सेड या ठिकाणी काय आहे? व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, आय डिड नॉट असं लिहिलेलं आहे आणि या आय डिड नॉट नंतर जर तुम्ही पाहिला तर हा जो अटेंडेड शब्द आहे, हा अटेंडेड शब्द या ठिकाणी काय आहे? हा अटेंडेड शब्द या ठिकाणी V2 आहे. हा जो अटेंडेड शब्द आहे, हा अटेंडेड हा शब्द जो आहे हा V2 आहे आणि हा V2 जो आहे हा चुकीचा आहे. इथे फक्त काय असायला पाहिजे? अटेंड हा V1 असायला पाहिजे, तेव्हा आपलं वाक्य बरोबर होईल. सो पहिल्या वाक्यामध्ये अटेंडेड V2 जो आहे तो एरर आहे, त्यामुळे आपलं वाक्य चुकतंय. इम्प्रूव्हमेंट काय करायची आहे तर अटेंडेडच्या ऐवजी अटेंड हा V1 लिहायचा, म्हणजे आपलं वाक्य राईट होईल, करेक्ट होईल. पुढचं सेंटेन्स बघा, द टीम डू नॉट अग्रीड विथ देअर कोच. आता बघा, या ठिकाणी द टीम डू नॉट अग्रीड. आता हा जो डू नॉट आहे या डू नॉट नंतर हा जो अग्रीड आपल्याला दिसतोय, हा अग्रीड काय आहे? V2 आहे. हा अग्रीड जो आहे हा काय आहे? V2 आहे. आणि V2 कसा असणार? चुकीचा असणार. इथे फक्त काय असायला पाहिजे? ॲग्री असायला पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. त्यानंतर पुढे बघा, शी इज द गर्ल हू डज नॉट कम्स. आता बघा, या ठिकाणी हा जो डज नॉट आहे या डज नॉट नंतर हा जो कम्स आहे हा कम्स V1 प्लस S आहे. सो डज नॉट जर लिहिलेलं असेल तर त्यानंतर V1 प्लस S जे असेल ते कसं असेल? चुकीचं असेल.
कम्सच्या ऐवजी फक्त काय यूज करायला पाहिजे, कम यूज करायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, कम असायला पाहिजे होतं, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. बघा अतिशय सोपा नियम आहे, सर्वांना हे माहिती देखील असतं, परंतु जेव्हा सेंटेन्स आपल्या समोर येतं तेव्हा बऱ्याचदा आपण हा नियम विसरतो आणि या नियमानुसार एरर चेक करायला आपण विसरतो. त्यामुळे ही छोटीशी चूक आपल्याला होऊ द्यायची नाहीये. छोटे छोटे जरी नियम असले तरी सेंटेन्सेसवर खूप मोठा इम्पॅक्ट करत असतात. त्याकरिता आपल्याला हे नियम जे आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे सर्व जे नियम आहेत हे ऑलरेडी आपण कोणत्या ना कोणत्या चॅप्टरमध्ये घेतलेले आहेत. जसं डू नॉट, डज नॉट आणि डिड नॉट हे आपण टेन्स या चॅप्टरमध्ये ऑलरेडी तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे. परंतु ज्यांना ग्रामरची पूर्ण लेक्चर्स बघायला वेळ नाहीये त्यांनी जर हे फक्त 120 नियम व्यवस्थित पाहिले तरी देखील त्यांची सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आणि एरर डिटेक्शन आणि फिलरची प्रश्न जी आहे ती व्यवस्थित अटेम्प्ट होताना दिसत आहेत किंवा होतात. आणि म्हणून आपल्याला हे सर्व नियम व्यवस्थित करून घ्यायचे आहे. ओके, चल यानंतर बघा पुढचा प्रश्न. ज्यांना व्हॅलिडिटी बद्दल काही संशय वगैरे असेल किंवा व्हॅलिडिटी बद्दल काही विचारायचं असेल त्यांनी कॉल करायचा. आपलं लेक्चर चालू आहे, महत्वाचं आहे. बघा रूल नंबर 16 काय सांगतो आपल्याला, तर रूल नंबर 16 आपल्याला सांगतोय की WHO हू जो रिलेटिव्ह प्रोनाउन आहे हा जनरली किंवा हा जो आहे हू हा ह्युमन बिंग साठीच वापरला जातो. हा जो WHO हू रिलेटिव्ह प्रोनाउन आहे हा रिलेटिव्ह प्रोनाउन कुणासाठी वापरला जातो, ह्युमन बिंग साठी वापरला जातो. परंतु हा जो हू आहे हा हू जनरली आपल्या सेंटेन्सेस मध्ये एकतर थिंग्स साठी वापरलेला आपल्याला दिसतो किंवा ॲनिमल्स साठी किंवा बर्ड्स साठी वापरलेला आपल्याला दिसतो. हूचा वापर फक्त कुणासाठी केला जातो, ह्युमन बिंग साठी केला जातो. आणि बऱ्याचदा अशी वाक्य असतात की ज्या वाक्यांमध्ये हूचा वापर हा प्राण्यांसाठी केलेला असतो किंवा कोणत्याही निर्जीव वस्तूसाठी केलेला असतो. तर हूचा वापर जर थिंग सोबत केलेला असेल तर चुकीचा होईल, ॲनिमल सोबत केलेला असेल तर चुकीचा होईल. तो कशासोबत झाला पाहिजे, तो ह्युमन बिंग सोबत झाला पाहिजे. ह्युमन बिंग सोबतच हूचा वापर झाला पाहिजे. मग बघा या ठिकाणी सेंटेन्स काय आहे, राहुल इज द क्रिकेटर विच प्लेज स्लोली. राहुल इज द क्रिकेटर. बघा राहुल काय आहे, व्यक्ती आहे. इज द क्रिकेटर, राहुल कोण आहे, एक क्रिकेटर आहे. क्रिकेटर जो आहे तो कोण असणार आहे, व्यक्ती. म्हणजे हा व्यक्ती कोण आहे, नेमका राहुल आहे. ओके, आता या ठिकाणी हा जो विच आपल्याला पाहायला मिळतोय हा विच कुणासाठी वापरलेला आहे, हा विच कुणासाठी वापरलेला आहे, राहुल या क्रिकेटरसाठी वापरलेला आहे. बघ आपल्या सर्वांच्या लक्षात येत असेल की राहुल की जो क्रिकेटर आहे किंवा क्रिकेटर की ज्याचं नाव राहुल आहे हा व्यक्ती आहे, ह्युमन बिंग आहे. आणि ह्युमन बिंग साठी विचचा वापर केला जात नाही. म्हणजे हा विच जो आहे हा चुकीचा आहे, या ठिकाणी हू असायला पाहिजे. सो या सेंटेन्सचा एरर जो आहे तो आहे विच, आणि या सेंटेन्सची इम्प्रूव्हमेंट जी आहे ती विचच्या ऐवजी हू वापरणे ही इम्प्रूव्हमेंट आहे. येते लक्षात सर्वांच्या. आता पुढे बघा, ही इज वन ऑफ द सिंगर्स विच सिंग्स वेल. आता बघा ही इज वन ऑफ द सिंगर्स. आता इथे जर आपण बघतोय तर त्याच्याबद्दल चर्चा आहे आणि तो कोण आहे तर तो बेस्ट सिंगर्स पैकी आहे. ही इज वन ऑफ द सिंगर्स, तो सिंगर्स पैकी एक आहे. अनेक सिंगर्स आहेत त्यापैकी तो एक सिंगर आहे. आता सिंगर असो किंवा तो असो त्यासाठी आपण विच हा रिलेटिव्ह प्रोनाउन वापरू शकतो का, अजिबात नाही. कारण तो ह्युमन बिंग असल्यामुळे आपण विच न वापरता काय वापरणार आहोत, हूचा वापर करणार आहोत. कळते सर्वांना. सो हूचा वापर जो आहे हा ह्युमन बिंग साठी केला जातो. विच जो आहे हा विचचा वापर जनरली वस्तूंसाठी, थिंग्स साठी केला जातो. ओके, चला यानंतर बघा, वी मेट रोहित विच वॉज सिलेक्टेड इन इंडियन क्रिकेट टीम. वी आम्ही, मेट रोहित आम्ही रोहितला भेटलो. आता हा जो रोहित आहे हा रोहित कोण आहे तर रोहित ह्युमन बिंग आहे. रोहित कोण आहे तर रोहित आहे ह्युमन बिंग. आणि ह्युमन बिंग साठी यांनी काय वापरलेला आहे, विच. हा जो विच आहे हा चुकीचा आहे, याच्या ऐवजी काय वापरायला पाहिजे, हू वापरायला पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. सो अतिशय महत्त्वाचा हा नियम आहे आणि या नियमावर आवर्जून सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, एरर डिटेक्शनचे प्रश्न तयार केले जातात. त्यामुळे हा नियम सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे.
यानंतर बघा पुढचा नियम रूल नंबर 17. रूल नंबर 17 आहे यूज ऑफ दॅट ह्युमन बिंग. कधी कधी असं होणार की ह्युमन बिंगसाठी हूचा वापर न होता दॅटचा वापर केला जाईल. बघा ह्युमन बिंग जो आहे या ह्युमन बिंगसाठी आपण दोन रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करू शकतो. एक आहे हू आणि दुसरा आहे दॅट. एक आहे हू आणि दुसरा कोणता आहे दॅट आहे. प्रत्येक आपल्याला परिस्थितीनुसार बघायचं आहे, सेंटेन्स टू सेंटेन्स बघायचं आहे की हूचा वापर होईल की दॅटचा वापर होईल. आता बघा सेंटेन्सेस मध्ये जर सुपरलेटिव्ह डिग्री सोबत आपला नाऊन असेल, सेंटेन्स मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री. आता बघा महेंद्र इज वन ऑफ द बेस्ट. आता हा जो बेस्ट आहे हा बेस्ट काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. कसं ओळखायचं सुपरलेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह? एकतर शेवटी EST लागलेलं असेल किंवा सुरुवातीला शब्द मोस्ट वापरलेला असेल. एकतर शेवटी EST असेल किंवा सुरुवातीचा शब्द काय असेल, मोस्ट असेल. हे सुपरलेटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव्हज आहेत. या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या ॲडजेक्टिव्ह नंतर जर नाऊन असेल, या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या ॲडजेक्टिव्ह नंतर जर नाऊन असेल आणि हा नाऊन जर ह्युमन बिंग असेल तर याच्यासोबत आपण जर हू वापरला तर तो चुकीचा होतो. याच्यासोबत आपल्याला काय वापरायचा असतो, दॅट वापरायचा असतो. हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. बघा हा छोटासा नियम आहे की सुपरलेटिव्ह डिग्री नंतर ह्युमन बिंग असेल तर त्या ह्युमन बिंग साठी आपण दॅट वापरायचा, हू वापरायचा नाही. अशा परिस्थितीत हू चुकीचा होतो. मग बघा सेंटेन्स, महेंद्र इज वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन हू कॅन अटॅक एनी टाइम. आता हा जो बेस्ट आहे हा बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर हा जो बॅट्समॅन आहे इथे ऑलरेडी मॅन आहे. मॅन म्हणजे हा कोण आहे, ह्युमन बिंग आहे. आणि या ह्युमन बिंग नंतर हा जो हू वापरलेला आहे हा हू बरोबर आहे की चुकीचा आहे हे सर्वांनी सांगायचं आहे. तर हा हू चुकीचा आहे. याच्या ऐवजी इथे काय यूज व्हायला पाहिजे, दॅट यूज व्हायला पाहिजे. इथे काय यूज व्हायला पाहिजे, दॅट यूज व्हायला पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. कळते सर्वांना? आता बघा पुढील सेंटेन्स, आवर फॅमिली डॉक्टर इज द वन हू ऑलवेज गिव्स अस द हेल्थ टिप्स. आता बघा या ठिकाणी द वन लिहिलेलं आहे. द वन किंवा द ओनली असं जरी लिहिलेलं असेल, आवर फॅमिली डॉक्टर, आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते, सो आमचे फॅमिली डॉक्टर ह्युमन बिंग असतील का? ऑब्विसली यस, ह्युमन बिंग आहे. या ह्युमन बिंगसाठी पुढे काय वापरलेलं आहे बघा, द वन वापरलेलं आहे. पुढे काय वापरलेलं आहे, द वन वापरलेलं आहे. आणि ह्युमन बिंगसाठी जेव्हा द वन वापरलेलं असेल तेव्हा हा जो हू असेल हा हू कसा असेल, चुकीचा असेल. तेव्हा हा जो हू जो वापरलेला आहे हा हू कसा असेल, चुकीचा असेल. म्हणजे या हूच्या ऐवजी आपल्याला काय यूज करावं लागणार, दॅट यूज करावं लागणार. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. आणि पुढे बघा, महात्मा गांधी वॉज द ग्रेटेस्ट पॉलिटिशियन्स हू फॉट अगेन्स्ट द ब्रिटिश. महात्मा गांधी ह्युमन बिंग होते, सर्वांना माहिती आहे. द ग्रेटेस्ट तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी द ग्रेटेस्ट जे आहे हे द ग्रेटेस्ट काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री. द ग्रेटेस्ट काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री. सो सुपरलेटिव्ह डिग्री नंतर या ठिकाणी आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री नंतर या ठिकाणी आपल्याला पॉलिटिशियन्स काय आहे, ह्युमन बिंग आहे. सो पॉलिटिशियन्स म्हणा किंवा महात्मा गांधी म्हणा ह्युमन बिंगच आहे. सो यानंतर जर तुम्ही हा हू पाहिला तर या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री असल्यामुळे हू वापरता येणार नाही. आपल्याला काय वापरावं लागणार, दॅट वापरावं लागणार. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. सो हा नियम आपण जेव्हा प्रोनाउन चॅप्टर घेतलेला आहे, रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये गेल्यानंतर सेकंड चॅप्टर आहे प्रोनाउन. त्या प्रोनाउनमध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन्सचे 2 भाग आहेत. त्यापैकी त्या 2 भागांमध्ये आपण हे सर्व डिटेलमध्ये घेतलेलं आहे. सो तिथे तुम्ही हे बघू शकतात. ओके, चला यानंतर बघा रूल नंबर 18, हू इज नॉट फॉर ॲनिमल अँड थिंग्स. मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं की हा जो हू आहे हा जनरली बऱ्याच सेंटेन्समध्ये असं होतं की थिंग्ससाठी म्हणजे निर्जीव वस्तूंसाठी वापरला जातं किंवा ॲनिमल्स किंवा आपण ज्यांना म्हणू शकतो बर्ड्ससाठी देखील वापरला जातो. अशा परिस्थितीत हे काय होणार, चुकीचं होणार. हू हा पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी, वस्तूंसाठी वापरला जात नाही, ह्युमन बिंगसाठी वापरला जातो.
मग बघा काय सेंटेन्सेस आहेत आपल्याकडे. ही सेड दॅट ही सॉ अ टायगर हु वॉज फेरेशियस. तो म्हणाला की त्याने एक वाघ पाहिला की तो वाघ अगदी हिंस्त्र होता. मग या सेंटेन्स मध्ये बघा, ही सेड दॅट ही सॉ अ टायगर. सो टायगर काय आहे, टायगर ॲनिमल आहे आणि या ॲनिमलसाठी आता यांनी काय वापरलेलं आहे, हू वापरलेला आहे. सो ॲनिमलसाठी हूचा वापर होतो का, अजिबात नाही. मग या ठिकाणी तुम्ही विचचा वापर करू शकतात किंवा या ठिकाणी तुम्ही दॅटचाही वापर करू शकता. दोन्हीही प्रोनाऊन रिलेटिव्ह प्रोनाऊन या ठिकाणी बरोबर होतील. विच वॉज फेरेशियस म्हणू शकतात, दॅट वॉज फेरेशियस असं देखील आपण म्हणू शकतो. सो विच आणि दॅट दोन्हीही बरोबर होतील. पुढचा सेंटेन्स बघा, दिस इज द सेम डॉग हू वॉज बार्किंग ॲट अस यस्टरडे. दिस इज द सेम डॉग. आता बघा या ठिकाणी डॉग आहे आणि डॉग काय आहे, ॲनिमल आहे. सो ॲनिमलसाठी यांनी काय वापरलेलं आहे, हू वापरलेला आहे. सो ॲनिमलसाठी हू चुकीचं आहे. हूच्या ऐवजी एकतर दॅट वापरला गेला पाहिजे किंवा विच वापरला गेला पाहिजे. परंतु बघा, जर द सेम लिहिलेलं असेल, जर द सेम लिहिलेलं असेल तर दॅटच वापरा. द सेम लिहिलेलं आहे, ह्युमन बिंग असो किंवा प्राणी पक्षी असो त्यांच्यासोबत जर द सेम वापरलेलं असेल तर दॅटच वापरायचं आहे. आय बॉट द पेन हू हॅज बीन अवेलेबल इन नो शॉप. मी एक पेन खरेदी केला की जो कोणत्याही शॉपमध्ये आत्ता मात्र अवेलेबल नाही. मग या ठिकाणी आपण कशाबद्दल बोलतोय, पेन बद्दल बोलतोय. ओके, या पेन बद्दल आपण बोलताना हा हू या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. पेन काय आहे, पेन निर्जीव आहे. निर्जीवांसाठी हूचा वापर होत नाही. जनरली आपण इथे दॅटचा वापर करू शकतो किंवा विचचा वापर करू शकतो, तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे हे बरोबर होईल. तर अशा पद्धतीचे चुकीचे सेंटेन्सेस तुम्हाला दिले जातात. तुम्हाला एरर शोधायचा असतो. ही नियम तुमची व्यवस्थित झाली की तुम्हाला क्लिअरली एरर्स जी आहेत ती शोधता येतील, डिटेक्ट करता येतील. पुढे बघा, रूल नंबर 19. हा नियमही बऱ्याचदा आपल्याला SSC CGLच्या परीक्षांमध्ये पाहायला मिळतो, ज्या TCS पॅटर्ननुसार घेतल्या जातात. जेव्हा एखादी ॲक्शन आणि रिॲक्शन दोन व्यक्तींमध्ये होत असेल, जेव्हा एखादी ॲक्शन प्लस रिॲक्शन दोन व्यक्तींमध्ये होत असेल तर त्यासाठी आपण ईच अदरचा वापर करतो. आणि जेव्हा एखादी ॲक्शन दोनपेक्षा जास्त लोकांमध्ये ॲक्शन प्लस रिॲक्शन होत असेल तर त्यासाठी आपण वन अनदरचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, दोन मित्र आहेत आणि दोन मित्रांपैकी हा ए आहे आणि हा बी आहे. सो आज ए ने बी ला मदत केली तर उद्याच्या दिवशी बी जो आहे तो सी ला मदत करणार. सो या प्रकारची ॲक्शन रिॲक्शन जी आहे यांना आपण ईच अदर वापरतो. आणि समजा दोनपेक्षा जास्त व्यक्ती असतील, दोनपेक्षा जास्त व्यक्ती असतील तर यांच्यातील ॲक्शन प्लस रिॲक्शन जी आहे, यांच्यातील ॲक्शन प्लस रिॲक्शन जी आहे ती वन अनदरने दाखवली जाते. समजा याने याला मारलं तर यानेही याला मारलं, याने या व्यक्तीला मारलं, या व्यक्तीने या व्यक्तीला मारलं. मग आता या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीला मारलं तर तिसऱ्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीची परतफेड केली. दुसऱ्या व्यक्तीने चौथ्या व्यक्तीला मारलं तर चौथ्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची परतफेड केली. ॲक्शन प्लस रिॲक्शन्स जेव्हा होतील दोन व्यक्तींमध्ये ईच अदर वापरलं जाईल. दोनपेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्यासाठी वन अनदर वापरलं जाईल. आणि आपल्याला व्यक्तींची संख्या सेंटेन्समध्ये ऑलरेडी दिली जाईल. व्यक्तींची संख्या सेंटेन्समध्ये ऑलरेडी मेन्शन केलेली असेल. तुम्हाला फक्त बघायचं आहे की ईच अदरचा वापर करायचा आहे की वन अनदरचा वापर करायचा आहे. तर बघा, ईच अदर जेव्हा वापर केला जाईल जेव्हा दोन व्यक्तींमध्ये ॲक्शन प्लस रिॲक्शन होईल तेव्हा ईच अदर. परंतु सेंटेन्समध्ये उलट लिहून दिलं जातं, दोन व्यक्तींच्या ॲक्शनसाठी वन अनदरचा वापर केला जातो आणि दोन प्लस व्यक्तींसाठी ईच अदरचा मुद्दाम वापर करून सेंटेन्स चुकवलं जातं. तेव्हा तुमचं हे लक्षात येणं गरजेचं आहे की दोन व्यक्तींसाठी ईच अदर, दोनपेक्षा जास्त व्यक्तींसाठी वन अनदर. सेंटेन्सेस आपल्याकडे आहेत बघा. द टू फ्रेंड्स वर क्वारलिंग वन अनदर. दोन मित्र एकमेकांमध्ये भांडण करत होते. सो बघा, द टू फ्रेंड्स आपल्याला ऑलरेडी या ठिकाणी मेन्शन करून दिलेलं आहे की फ्रेंड्सची संख्या किती आहे, दोन. ॲक्शन जर दोन व्यक्तींमध्ये असेल तर आपण वन अनदरचा वापर करतो का, तर आपण वन अनदरचा वापर करत नाही. आपण कुणाचा वापर करणार, ईच अदरचा वापर करणार. कुणाचा वापर करणार, ईच अदरचा वापर करणार दोन व्यक्तींसाठी. पुढे बघा, द फोर सिस्टर्स हॅव हेल्प्ड ईच अदर. चार बहिणींनी एकमेकांची मदत केलेली आहे.
आता बघा या ठिकाणी क्लिअरली आपल्याला कळतंय की सिस्टर्स जे आहेत त्या किती आहेत, 4 सिस्टर्स आहेत आणि 4 सिस्टर्स असल्यामुळे या ठिकाणी ईच अदर जे लिहिलेलं आहे हे बरोबर आहे की चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. इथे काय असायला पाहिजे, वन अनदर असायला पाहिजे. इथे काय असायला पाहिजे, वन अनदर असायला पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. सो करेक्शन जी आहे ती देखील लक्षात ठेवायची, नियम जो आहे तो देखील व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढचा नियम बघा, रूल नंबर 20, रॉंग यूज ऑफ दॅट. बघा रॉंग यूज ऑफ दॅट कसा होतो. समजा एक सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट नंतर आस्क्ड हा शब्द लिहिलेला आहे किंवा या सब्जेक्ट नंतर क्वेश्चन हा शब्द लिहिलेला आहे, या सब्जेक्ट नंतर क्वेश्चन हा शब्द लिहिलेला आहे, क्वेश्चन्ड, किंवा या शब्दानंतर एन्क्वायर्ड हा शब्द लिहिलेला आहे. तर यानंतर जर तुम्ही दॅट हा शब्द वापरणार, यानंतर जर तुम्ही दॅट हा शब्द वापरणार किंवा यांच्यानंतर एखादा ऑब्जेक्ट असेल किंवा यांच्यानंतर एखादा ऑब्जेक्ट देखील असू शकतो, म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं नाव किंवा प्रोनाउन असू शकतं, तर यानंतर जेव्हा पुढचा क्लॉज सुरू होईल तो दॅटने सुरू होणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. काही सेंटेन्सेस आहेत बघा, सब्जेक्ट आहे मयूर, त्यानंतर आहे आस्क्ड, सब्जेक्ट आहे टीचर, त्यानंतर आहे क्वेश्चन्ड, सब्जेक्ट आहे अभिषेक, त्यानंतर आहे आस्क्ड, ऑब्जेक्ट देखील आहे. इथे ऑब्जेक्ट आहे हिज सिस्टर, इकडे ऑब्जेक्ट आहे द स्टुडंट्स, इकडे ऑब्जेक्ट आहे हिज फादर. आता यानंतर पुढचा जो क्लॉज आहे तो जर तुम्ही दॅटने सुरू केला तर आपलं वाक्य पूर्णतः चुकणार. सो या ठिकाणी हा जो दॅट लिहिलेला आहे, हा दॅट जो आहे हा दॅट चुकीचा आहे. त्यानंतर हा जो दॅट आहे इकडे लिहिलेला, हा दॅट देखील कसा असणार आहे, चुकीचा असणार आहे. त्यानंतर इकडे देखील दॅट लिहिलेला आहे, हा दॅट देखील कसा आहे बघा, हा दॅट देखील कसा आहे, चुकीचा आहे. का चुकीचा आहे बघा, सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर आस्क्ड, एन्क्वायर्ड किंवा क्वेश्चन्ड हा शब्द आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट घेतलेला आहे, यानंतर मात्र आपण दॅट हा शब्द लिहू शकत नाही. या दॅट शब्दाच्या ऐवजी पुढे जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सनुसार, तुम्ही एकतर इफ किंवा वेदर, किंवा कोणताही WH, ज्याला आपण व्हॉट, वाय, वेअर, वेन, हाऊ हे शब्द म्हणत असतो, ही शब्द आपण घेऊ शकतो. सो बघा, मयूर आस्क्ड हिज सिस्टर दॅट शी वॉज गोइंग, हे चुकीचं होईल. आपण या ठिकाणी इफचा वापर करू शकतो किंवा वेदरचा वापर करू शकतो किंवा वेअरचा वापर करू शकतो, वेअर शी वॉज गोइंग. सो इम्प्रूव्हमेंट तर खूप सारे आहेत, एरर मात्र एक आहे. टीचर क्वेश्चन द स्टुडंट्स दॅट व्हॉट दे डिड द प्रिव्हियस डे. आता बघा ऑलरेडी इकडे व्हॉट शब्द आहे ना, मग हा दॅट शब्द घेऊन काहीही गरज नाहीये, ऑलरेडी त्यांनी व्हॉट घेतलेला आहे. इथे ऑलरेडी बघा WH आहे, तर मग दॅट घ्यायची गरज नाहीये. ओके, WH ने ऑलरेडी ते सेंटेन्सेस जोडले गेलेले आहेत, त्यामुळे दॅट जोडण्याचं काम या ठिकाणी करणार नाही. सो हा रॉंग यूज ऑफ दॅट आहे, महत्वाचा नियम आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की अशा प्रकारची सेंटेन्सेस जर आली तर त्यामध्ये आपण दॅट जो आहे तो लिहत नसतो, याच्याऐवजी वेदर किंवा इफ किंवा एनी WH वर्ड जो असेल तो आपण पुटअप करू शकतो. यानंतर पुढचा नियम बघा, रूल नंबर 21. बघा बऱ्याचदा आपली जी सेंटेन्सेस असतात त्या सेंटेन्सेसची सुरुवात जी आहे ही सेंटेन्सेसची सुरुवात इफने होते. बऱ्याचदा आपल्या सेंटेन्सेसची सुरुवात इफने होते. या इफ नंतर एक सब्जेक्ट असतो, आणि या सब्जेक्ट नंतर जर एम लिहिलेला असेल, इज लिहिलेला असेल, आर लिहिलेला असेल किंवा वॉज लिहिलेला असेल, तर अशा परिस्थितीत ही जी सेंटेन्सेस आहेत ही एम, इज, आर, वॉज सर्व चुकीची ठरतात. सब्जेक्ट कोणताही असो, जेव्हा एखादा इफ आणि सब्जेक्ट येईल त्यानंतर एम लिहिलेलं असेल तर वाक्य चुकीचं. इफ आहे, सब्जेक्ट आहे, नंतर एम आहे, वाक्य चुकीचं. इफ आहे, सब्जेक्ट आहे, नंतर इज आहे, वाक्य चुकीचं. इफ आहे, सब्जेक्ट आहे, आर आहे, वाक्य चुकीचं. इफ आहे, सब्जेक्ट आहे, वॉज लिहिलं आहे, वाक्य चुकीचं.
फक्त एक आणि एकच शब्द वापरला जाईल आणि तो शब्द कोणता असेल? वेअर हा शब्द असेल. कोणता शब्द असेल? वर हा शब्द असेल. हाच शब्द या ठिकाणी बरोबर मानला जाईल. बाकीची सर्व शब्द जी आहेत ती चुकीची आहेत. आणि याला आपण इमॅजिनरी सेंटेन्सेस म्हणतो, यांना आपण काल्पनिक सेंटेन्सेस म्हणत असतो. आणि हे ऑलरेडी आपण कंडिशनल या चॅप्टरमध्ये घेतलेलं आहे. मग बघा, इफ नंतर जर सब्जेक्ट असेल तर ॲम चुकीचा, इज चुकीचा, आर चुकीचा, वॉज चुकीचा. येईल तर फक्त काय येईल? वेअर येईल. येईल तर फक्त काय येईल? वेअर येईल. मग सेंटेन्सेस बघा. इफ आय वॉज अ बर्ड आय वुड फ्लाय. जर मी पक्षी असतो तर मी फ्लाय केलं असतं, तर मी उडालो असतो. बघा, सेंटेन्स पूर्ण इमॅजिनरी सेंटेन्स आहे, पूर्ण काल्पनिक सेंटेन्स आहे. एक कल्पना केलेली आहे की जर मी पक्षी असतो, ही एक कल्पना आहे. आणि ते पक्षी जर असतो तर मी उडालो असतो, तर ही त्याच्याहून पुढे गेलेली कल्पना आहे. सो हे एक इमॅजिनेशन आहे, यांना आपण इमॅजिनरी सेंटेन्सेस म्हणतो. आणि हे इमॅजिनेशन दाखवतात, कल्पना दाखवतात, काल्पनिक सेंटेन्सेस आहेत. म्हणून यांच्यासोबत आपण इफ नंतर सब्जेक्ट नंतर वॉज, इज, ॲम, आर घेत नाही. म्हणजे या ठिकाणी हा जो वॉज शब्द आहे, हा वॉज शब्द चुकीचा आहे. वॉजच्या ऐवजी आपल्याला वर घ्यावा लागेल. इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय. इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय. जर मी पक्षी असतो तर उडालो असतो. इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय. मी काहीही असतो. जर मी प्राईम मिनिस्टर असतो तर आपण कसं म्हणणार? इफ आय वर प्राईम मिनिस्टर. जर मी राजा असतो तर हे कसं बोलणार? इफ आय वर किंग. या पद्धतीने. आता इफ आय वॉज अ किंग, जर मी राजा असतो, यामध्ये चुकीचा शब्द कोणता आहे? वॉज. वॉजच्या ऐवजी काय पाहिजे? वर. इफ आय वर अ किंग आय वुड टेक ऑल डिसिजन्स. जर मी राजा असतो तर मी सर्व निर्णय घेतले असते. इफ आय वॉज ॲट यू, जर मी तुझ्या जागी असतो, आय वुड नॉट हेल्प हर. मी तिला मदत केली नसती. बघा, या ठिकाणी दोन मिस्टेक्स आहेत. एक मिस्टेक आहे वॉज आणि दुसरी मिस्टेक आहे ॲट. जेव्हा आपल्याला असं म्हणायचं असेल की जर मी तुझ्या जागेवर असतो, तर हे सेंटेन्स आपण कसं बोलणार? जर मी तुझ्या जागेवर असतो तर हे सेंटेन्स आपण कसं बोलणार? बघा, इफ आय वर यू. इफ आय वर यू, जर मी तुझ्या जागी असतो तर. आता मला जर म्हणायचं आहे की जर मी त्याच्या जागी असतो तर मी कसं म्हणणार? इफ आय वर ही. हिम येणार नाही इथे, हिम म्हणू नका. इफ आय वर हिम, जर मी त्याच्या जागी असतो, हे चुकीचं होईल. इफ आय वर ही, जर मी त्याच्या जागेवर असतो तर. आपल्याला जर असं म्हणायचं आहे की जर मी तिच्या जागेवर असतो तर आपण कसं म्हणणार? इफ आय वर हर शी. हर येणार नाही, फक्त काय येईल? शी येईल. ॲट वगैरे काही येणार नाही. इफ आय वर यू, जर मी तुझ्या जागेवर असतो. इफ आय वर ही, जर मी त्याच्या जागेवर असतो. इफ आय वर शी, जर मी तिच्या जागेवर असतो, तर मी अमुक अमुक केलं असतं, तर मी वॉट एव्हर XYZ केलं असतं. आता बघा, या ठिकाणी सेंटेन्स काय आहे? इफ आय वॉज. सो वॉजचा तर वर होईल आणि ॲट येणार नाही, फक्त यू येईल. इफ आय वर यू, जर मी तुझ्या जागी असतो, आय वुड नॉट हेल्प हर, तर मी तिची मदत केली नसती. पुढे बघा, इफ माय फादर वॉज अ मिलियनियर, जर माझे वडील करोडपती असते. परंतु बघा, वॉज शब्द चुकीचा आहे, याच्याऐवजी काय पाहिजे? वर. इफ माय फादर वर अ मिलियनियर, जर माझे वडील करोडपती असते, अब्जोपती असते, खरबोपती असते, आय वुड नॉट वर्क, तर मी काम केलं नसतं. पुढे बघा, इफ आय वॉज ॲट हिम, आय नंतर वॉज जो आहे तो तर चुकीचा आहे, परंतु हा ॲट चुकीचा आहे, हा तर मुळीच येणार नाही. आणि हिम नाही, हिमच्या ऐवजी काय लिहावं लागेल? ही लिहावं लागेल. इफ आय वर ही, जर मी त्याच्या जागेवर असतो, आय वुड नॉट ॲक्सेप्ट हर ऑफर, तर तिची ऑफर मी स्वीकारली नसती. जर मी त्याच्या जागेवर असतो
तर तिची ऑफर मी स्वीकारली नसती. या पद्धतीची ही जी सेंटेन्सेस आहेत हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे की काल्पनिक सेंटेन्सेस असल्यामुळे इफ नंतर जो सब्जेक्ट आहे त्यानंतर फक्त वरच घ्यावा लागतो, एम एज वगैरे काहीही घ्यावं लागत नाही. परीक्षांमध्ये मुद्दाम वॉज लिहून दिले जाईल, परीक्षेमध्ये मुद्दाम एम किंवा एज किंवा आर लिहून दिलं जाईल. अशा परिस्थितीत सेंटेन्सेस चुकीचे असतील हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. यानंतर बघा पुढचा नियम, रूल नंबर 22, बोथ. आता हा जो बोथ शब्द आहे, हा बोथ शब्द जेव्हा कंजंक्शन म्हणून वापरला जाईल तेव्हा याच्यानंतर आपल्याला अँड हा कंजंक्शन वापरायचा आहे. बोथ आणि अँड ही काय आहे, एक पेयर कंजंक्शनची जोडी आहे. हा पहिला नियम सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. सो जर वाक्यामध्ये बोथ असेल तर पुढे जाऊन काय येणार आहे, अँड येणार आहे. आणि दुसरा जो नियम आहे, हा दुसरा नियम असा आहे की बोथ हा जो शब्द आहे या बोथ शब्दासोबत जर डिड नॉट म्हणजे एनी नेगेटिव्ह शब्द असेल, डिड नॉट असेल, आपण या ठिकाणी नेगेटिव्ह शब्द लिहूया की नॉट हा शब्द असेल किंवा नो हा शब्द असेल किंवा नेवर हा शब्द असेल किंवा एनी नेगेटिव्ह असेल, बोथ नॉट वगैरे असेल, तर बोथ सोबत नॉट, नो आणि नेवर ही सर्व कशी राहतात, चुकीची राहतात. ही शब्द बोथ सोबत यूज केली जात नाही. तरी सुद्धा वाक्यामध्ये मुद्दाम बोथ सोबत अशा प्रकारचे नेगेटिव्ह शब्द वापरून दिले जातात आणि आपलं वाक्य चुकवलं जातं. आणि इकडे हे आहे की बोथ नंतर पुढे आपल्याला अँड वापरावा लागतो जर तो कंजंक्शन असेल तर, दोन ऑब्जेक्ट जर त्याच्यामध्ये असतील तर. बऱ्याचदा या अँडच्या ऐवजी आपल्याला ॲज वेल ॲज लिहून दिलं जातं आणि आपलं जे सेंटेन्स आहे ते चुकवलं जातं. सेंटेन्स बघूया आपण. राहुल इज बोथ अ बॅट्समन ॲज वेल ॲज विकेट कीपर. बघा, राहुल दोन्ही आहे. राहुल दोन्ही आहे म्हणजे काय आहे बघा, राहुल दोन्हीही आहे. मग दोन्ही आहे म्हणजे नेमका काय आहे, तर बघा बॅट्समॅन देखील आहे आणि विकेट कीपर देखील आहे. सो दोन ऑब्जेक्ट्स आहेत. बोथ सोबत दोन ऑब्जेक्ट आहे, एक आहे बॅट्समन आणि दुसरा आहे विकेट कीपर. मग यामध्ये जर आपण पाहिलं, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा ॲज वेल ॲज शब्द जो आहे, हा ॲज वेल ॲज शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. याच्याऐवजी काय असायला पाहिजे, अँड असायला पाहिजे. याच्याऐवजी काय असायला पाहिजे, अँड. आवर एम्प्लॉईज आर बोथ ऑनेस्ट अँड इंडस्ट्रियस. आमचे जे एम्प्लॉईज आहेत ते दोन्ही आहेत. बोथ, बोथ म्हणजे दोन्ही आहेत. ऑनेस्ट देखील आहेत आणि इंडस्ट्रियस देखील आहेत. म्हणून या ठिकाणी हा जो अँड शब्द वापरलेला आहे हा बरोबर आहे की चुकीचा आहे, तर हा ऑब्विसली राईट आहे. या सेंटेन्समध्ये एरर नाही आहे. आणि आता पुढचा नियम बघा, बोथ स्टुडंट्स डिड नॉट अटेंड द क्लास येस्टरडे. आता इथे बोथ लिहिलेलं आहे ना, मग बोथ सोबत तुम्ही हा जो नॉट आणि डिड नॉट वापरत आहात हे पूर्णतः चुकीचं आहे. म्हणजे हे सेंटेन्स चुकीचंच होईल. पुढचं सेंटेन्स बघा, डॉक्टर सेड बोथ टीथ आर नॉट इन्फेक्टेड. डॉक्टर म्हणाले की दोघं दात जी आहेत ती दोघं दात इन्फेक्टेड नाहीये. परंतु सेंटेन्स बघा, बोथ टीथ लिहिलेलं आहे आणि तुम्ही नेगेटिव्ह लिहित आहात, तर हे चुकीचं आहे. पूर्ण सेंटेन्सेस मुळात ते चुकीचं होईल. सो या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एरर जी आहे ती वाक्यामध्ये तयार करून दिली जात असतात. छोटे छोटे नियम आहेत. तुम्हाला हे नियम जेव्हा तुम्ही हे सर्व व्हिडिओज पाहायला जाणार तेव्हा एक 8 ते 9 दिवसामध्ये तुमचे सर्व 100 नियम होऊन जातील. आणि 8 ते 9 दिवसात हे जे 100-120 नियम तुमचे होतील ना, हे जर तुम्ही खरोखर व्यवस्थितरित्या जर लक्षात ठेवले तर सर्व सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आणि एरर डिटेक्शन आणि फिलर्सचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित देता येतील, ज्या TCS IBPS पॅटर्ननुसार आपल्याला विचारले जातात. याच्या बाहेरचं काय येणार आहे, जर एखादा व्यक्ती 120 नियम आपल्या लक्षात ठेवतोय, 120 नियमांचा तो अभ्यास करून जातोय, तर 120 पैकी जे काही नियम आहेत, जे काही एरर डिटेक्शन आहे ते त्याला सोडवताच येईल. 120 ही संख्या कमी नाहीये, जास्त आहे. सर्व चॅप्टर्सचा जो सार आहे तो सार या नियमांमध्ये आहे. प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस केल्याने तुमचं हे व्यवस्थित समजेल. यानंतर बघूया रूल नंबर 23. अनलेस हा एक असा शब्द आहे की ज्याच्यासोबत आपण कोणताही डिड नॉट, कोणताही डू नॉट, कोणताही डज नॉट किंवा कोणताही नॉट, नेवर असा नेगेटिव्ह शब्द वापरत नाही. अनलेस मुळातच नेगेटिव्ह आहे. अनलेस मुळातच नेगेटिव्ह शब्द आहे आणि नेगेटिव्ह शब्द असल्यामुळे त्याच्यासोबत कोणताही नो, नॉट, नेवर, डिड नॉट, डज नॉट, कॅन नॉट असा कोणताही शब्द नेगेटिव्हली वापरला जात नाही. मग आता बघा सेंटेन्सेस.
अनलेस यू डू नॉट स्टडी वेल यू विल नॉट बी एबल टू पास द टेस्ट. जर तू अभ्यास चांगला केला नाही तर तू पास होऊ शकणार नाही टेस्टमध्ये. बघा अनलेस ऑलरेडी नेगेटिव्ह आहे आणि त्यासोबत हा जो डू नॉट वापरलेला आहे हा डू नॉट चुकीचा आहे. अनलेस यू स्टडी वेल असं जर म्हटलं तर आपलं सेंटेन्स बरोबर होईल. अनलेस यू स्टडी वेल यू विल नॉट बी एबल टू पास द टेस्ट. जर तू चांगला अभ्यास केला नाही तर तू टेस्ट जी आहे ती पास होणार नाहीस. अनलेस शी डज नॉट प्रॅक्टिस शी कॅन नॉट विन द रेस. जर तिने प्रॅक्टिस केली नाही, जर तिने प्रॅक्टिस केली नाही तर शर्यत ती जिंकणार नाही. आता अनलेस हा मुळातच नेगेटिव्ह शब्द आहे, त्यामुळे यासोबत हा जो डज नॉट नेगेटिव्ह वापरलेला आहे हा चुकीचा आहे. अनलेस शी प्रॅक्टिसेस करा म्हणजे आपलं सेंटेन्स बरोबर होईल. अनलेस शी प्रॅक्टिसेस करा म्हणजे आपलं वाक्य बरोबर होईल. अनलेस ही डिड नॉट कम आय वुड नॉट गो टू द पार्टी. जर तो आला नाही तर मी पार्टीला जाणार नाही. अनलेस मुळातच नेगेटिव्ह आहे त्यामुळे त्याच्यासोबत हा जो डिड नॉट नेगेटिव्ह वापरलेला आहे हा चुकीचा आहे. अनलेस ही कम म्हणण्यापेक्षा कम्स म्हणा. अनलेस ही कम्स, जर तो येणार नाही किंवा जर तो आला नाही, आय वुड नॉट गो टू पार्टी, तर मी पार्टीला जाणार नाही. सो या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अनलेस हा मुळात एक नेगेटिव्ह शब्द आहे आणि नेगेटिव्ह शब्दासोबत आपण या पद्धतीने डू नॉट किंवा डज नॉट किंवा डिड नॉट वापरत नाही. बघू आपण यांना. आज आपण इथपर्यंत थांबूया. आपले रूल 23 जे आहे ते पूर्ण झालेले आहेत. आता फक्त मुळात आपल्याला किती नियम बाकी आहेत? 100 नियम बाकी आहेत. अत्यंत सोपे असणार आहेत सर्व नियम. या चौथ्या भागापर्यंत जर तुम्ही पोहोचत असाल पार्ट 1 पासून तर पार्ट 4 पर्यंत सर्व नियम जर तुम्ही पाहणार तर तुमच्या लक्षात येईल की अत्यंत सोपी अशी नियम आहेत. त्यामुळे याच्यामध्ये रॉकेट सायन्स किंवा डिफिकल्ट काहीच नाही आहे. व्यवस्थित नियम लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, फेलर्स आणि क्लोज टेस्टची जी प्रश्न आहे व्यवस्थित सोडवता येतील. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.